गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 यातला सायन्सचा आपण सेकंड लेसन घेत आहोत. लेसन नंबर 13. मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. अन्न टिकवण्याच्या पद्धती. आपण मागील पाठात फार्मर शेती कशी करतात आणि कशा पद्धतीने पीक घेतात हे शिकलो आणि समजून पण घेतलं. पण या पाठात आपल्याला अन्न कसं टिकून ठेवायचं ते शिकूया. वी नीड वीट, राईस, पल्सेस एक्सेट्रा थ्रूआउट द इयर. आपण वर्षभरात गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य यासारखे धान्य घेतो. बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ॲट सर्टन टाइम्स ऑफ इयर. परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठराविक काळात येतात. इन ऑर्डर टू हॅव द ग्रेन्स अवेलेबल थ्रूआउट द इयर्स, वन सीझन क्रॉप मस्ट बी स्टोअर्ड अँड प्रोटेक्ट टिल द नेक्स्ट सीझन. म्हणजे एका हंगामाचं पीक पुढील हंगामापर्यंत वर्षभर पुरवल्या जातं. डिफरंट फूड स्टफ्स आर प्रोड्यूस in different places. They have to be made available in good condition to people at long distance. विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. तेथून दूर असलेले लोकांपर्यंत ते सुरक्षित पोहोचवलं जातं. उदाहरणार्थ मिल्क दूध, एग्स मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधाचे पदार्थ, एग्स अंडी रिमेन इन गुड कंडिशन ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम द डेअरी. डेअरी म्हणजे दुधाचे व्यवसाय केंद्र. त्यानंतर और पोल्ट्री फार्म टिल दे रीच देअर युजर. कुक्कुटपालन केंद्र. यूज देअर युजर म्हणजे कुक्कुटपालन केंद्रापर्यंत लोकांना मिळेपर्यंत ते टिकून राहण्याची सोय करावी लागते. डिअर स्टुडंट्स, तुम्ही इथे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचे पिक्चर्स बघितले आहे. डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन एव्हिडन्स इन डिफरंट सीझन्स. वेगवेगळ्या ऋतून वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन द सीझन. त्यांची चव हे त्या त्या हंगामात योग्य आणि चांगली असते. दे टू प्रिव्हेंट दिस लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड अँड टू एन्जॉय देम ऑल इयर वी मे एफर्ट्स टू प्रिझर्व देम. मग त्यांच्या नैसर्गिक हंगामात त्यांची स्वादही उत्तम राहिली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर ती फळे टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रिझर्व करतात. त्या फूडला काय करतात? प्रिझर्व म्हणजे ते टिकून राहण्यासाठी आपण त्यामध्ये काहीतरी केमिकल टाकून ते वर्षभर साठवून ठेवतो. व्हेरियस काइंड्स ऑफ पापड, जॅम्स, पिकल्स, ओनियन, फिश अँड मसालाज आर प्रिपेअर्ड टू प्रिझर्व फॉर द होल इयर्स इन मेनी होम्स. घरोघरी आपल्याला अनेक प्रकारचे पापड, कुरडी, जॅम्स म्हणजे मुरब्बा, पिकल्स लोणचं, ओनियन हे पदार्थ वर्षभर टिकून ठेवले जातात. हल्ली ते पदार्थ विकतही मिळतात. आपल्याला हे पदार्थ आपण शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये बघतो. टू अवॉइड हॅविंग टू गो टू मार्केट टू प्रोव्हिजन्स अगेन अँड अगेन म्हणजे आपल्याला स्वयंपाकघरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा बाजारात जाऊन आणाव्या लागल्या नाही पाहिजे म्हणून आपण ते घरी आणून ठेवतो. म्हणून बरेच दिवसासाठी ते सामान आणून घरात साठवून ठेवतो. इफ फूड प्रिपेअर्ड फॉर वन मेल इज नॉट फिनिश. जर एक वेळचं अन्न जर आपल्याला संपलं नाही तर उरलेलं अन्न आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी खातो. यासाठी अन्न टिकवण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. आता कोणकोणते अन्न टिकून ठेवण्यासाठी पद्धती वापरल्या जातात? काही प्रश्न दिले आहे. कॅन यू टेल? त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. मिल्क, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स,
फ्लोअर्स, शुगर अँड जॅगरी. जॅगरी म्हणजे गूळ. वेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल्ड, म्हणजे पदार्थ खराब झाला आहे असं आपण केव्हा म्हणतो? त्यात कोणता बदल, व्हॉट चेंजेस आर सीन इन इट, कोणता बदल दिसतो आपल्याला? इज दिस टाईम इन विच फूड स्टफ गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन्स, अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळा असतो. त्यानंतर विच फूड स्टफ स्पॉइल्ड मोस्ट क्विकली, कोणतं अन्न लवकर खराब होतं. व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप फूड स्टफ इन द हाऊस इज गुड कंडिशन फॉर अ लाँग पोझिशन. म्हणजे घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावे यासाठी तुम्ही काय कराल? इफ वी नो द रिझन वाय फूड स्टफ गो बॅड, वी वूड नो व्हॉट टू डू टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. म्हणजे ते खराब होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? फ्रॉम द इन्फॉर्मेशन यू ऑब्टेन यू मस्ट हॅव गॅदर टू द फॉलोइंग. इन विंटर म्हणजे हिवाळ्यात, इन द कोल्ड वेदर फूड स्टफ कीप लॉंगर. म्हणजे हिवाळ्यात थंडी असल्यामुळे अन्नपदार्थ जास्त काळ टिकतं, ते खराब होत नाही. इफ दे आर केप्ट इन रेफ्रिजरेटर और केप्ट कोल्ड और आईस दे कीप इवन लॉंगर. जर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं किंवा बर्फात थंड ठेवलं तर ते आणखी जास्त काळ टिकतं. ग्रेन्स आर ड्राईड इन द सन बिफोर स्टोरिंग. म्हणजे धान्याला चांगली ऊन दिली तर ते खराब होत नाही. अनियन अँड पोटॅटोज आर केप्ट टू ड्राय इन ओपन एअर इन समर अँड देन स्टोर्ड इन ड्राय प्लेस. अनियन म्हणजे कांदा आणि बटाटा उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळून कोरड्या जागी ठेवले तर ते खूप दिवस चांगले राहतं. इफ यू बॉइल्ड मिल्क इट डज नॉट गेट स्पॉइल्ड इमिडिएटली. जर दुधाला चांगलं उकळून ठेवलं तर ते खराब होत नाही. करीज अँड व्हेजिटेबल्स प्रिपरेशन आर ब्रॉट टू अ बॉईल टू प्रिव्हेंट देम फ्रॉम स्पॉइलिंग टिल द नेक्स्ट मील. म्हणजे जेवण झाल्यावर उरलेली आमटी भाजी काही असो जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून ते उकळून ठेवतात. मिल्क, मँगो पल्स आर फूड्स दॅट स्पॉइल क्विकली. आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहे. अवर फूड्स हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम ॲन्ड्स, कॉकरोच, अदर इन्सेक्ट्स, माईस, रॅट्स अँड कॅट. किडे, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरापासून आपल्या अन्नाला दूर ठेवलं पाहिजे. व्हॉट डू यू सी? वी सी व्हाईट, ब्लॅक or greenish fibers like cotton wool growing on the piece of chapatis placed in the close box. चपातीवर व्हाईट, ब्लॅक किंवा ग्रीनिश फायबर्स म्हणजे हिरव्या रंगाचं बघा असं फायबर्स कापसासारखं आलेलं दिसतं, त्याला बुरशी म्हणतात मराठीत. इट ऑल्सो स्टार्ट स्मेलिंग, त्याचा वास येतो. वेअर ॲज फॉर सेव्हरल डेज वी सी नो सच चेंज इन द क्रिस्प पीस ऑफ चपाती or the one that was put in the fridge. जर चपाती चांगली भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही. Why is this so? The cotton wool like fibrous growth. The chapati is a kind of fungus. ह्याला काय म्हणायचं? फंगस. अ फंगस इज अ टाईप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम दिसते. फंगस ॲज सीन थ्रू द मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपने हे फंगस बघितलेलं आहे, याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. बुरशी, स्पोर्स ऑफ फंगस आर प्रेझेंट इन एअर अँड वॉटर. म्हणजे बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात. द चपाती इन द बॉक्स क्रिएट फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ द फंगस. चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजेच अन्न, पाणी, तसे हवा आणि उभंही मिळते. अवेलेबिलिटी ऑफ फूड, वॉटर, एअर आर अँड वॉर्म. दॅट इज वाय द फंगस ग्रीव ऑन द चपाती इन द बॉक्स. चपाती ओलसर असते आणि त्यामुळे फंगस त्याला पटकन पकडल्या जातं. फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, अन्न आणि सूक्ष्मजीव. यू नो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ऑल अराउंड us in the air as well as in water. Usually air, moisture and warmth are available where food is kept. जिथे अन्न ठेवलेलं असेल तिथे सूक्ष्मजीव असतात, हे तुम्हाला माहीत आहे. सर्वसाधारणपणे परिस्थितीत अन्नपदार्थाच्या
बरोबर ऊब, पाणी, हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. म्हणजे आपल्याला अन्न किंवा अन्नपदार्थ सूक्ष्मजीवाची वाढ, भरभराट होणे नेहमीच शक्य असते. युजली it means that it always possible to microorganism to grow rapidly in our food or foodstuff. We cannot see them, but if begins to grow, our food gets spoiled. आपल्याला ते डोळ्यांनी दिसत नाही, पण ते सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागते आणि अन्न खराब करते. Such spoiled food can cause stomach, diarrhea, vomiting, etc. आणि यामुळे आपल्याला पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. द न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ सच फूड इज ऑल्सो रिड्यूस. समटाईम्स इट कॅन इवन थ्रीटन लाईफ. त्यातलं जर तसं अन्न जर खाल्लं तर अन्नाचे पोषक मूल्य कमी होतात आणि काही वेळेला प्रकृतीला धोकाही असू शकते. आता मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन म्हणजे अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. पहिली पद्धत आहे ड्राईंग, कूलिंग, बॉइलिंग. ड्राईंग म्हणजे वेन वी ड्राय फूड स्टफ देअर वॉटर कंटेंट इज लॉस्ट. जर अन्नपदार्थाला चांगलं वाळवलं तर त्यातलं पाणी निघून जातं. जसं दिस मेथड इज फॉर प्रिझर्व फूडस्टफ लाईक पापड. पापडाला चांगलं वाळवलं उन्हात तर त्यातला ओलावा निघून जातो आणि त्याला बुरशी लागणार नाही. कुरडी, सांडगे, वीट, डाळ हे सगळे पदार्थ चांगल्या उन्हात जर वाळवले तर खराब होणार नाही. कूलिंग, वेन फूड इज प्लेस इन अ रेफ्रिजरेटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट गेट द वार्म दे नीड फॉर ग्रोथ. जर अन्न फ्रीजमध्ये ठेवतो किंवा ठेवले तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळणार नाही. बॉइलिंग म्हणजे उकळणे. वेन फूडस्टफ आर बॉइल्ड द मायक्रो ऑर्गॅनिझम इन देम गेट डिस्ट्रॉय. पदार्थ जर चांगलं उकळलं तर त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होईल. प्लेसिंग इन एअरटाईट कॅन म्हणजे हवाबंद डब्यात जर अन्नपदार्थ ठेवले तर ते खराब होणार नाही. When foodstuffs are preserved in airtight container, the microorganisms are first destroyed and it is ensured that water or air will not enter the foodstuff. म्हणजे त्याच्यात घुसणार नाही. It means that preserved foodstuff, the microorganisms in them should be destroyed. Also, they must place in condition in which microorganisms will not grow again. आपल्याला शॉप्समध्ये असे कंटेनर मिळतात ज्यामध्ये अन्न साठवलेलं असतं. जॅम, पिकल्स किंवा सॉस, तर ते लवकर खराब होत नाही. आता ट्रायडिसमध्ये मेक अ पिकल, लोणचं कसं बनवायचं ते प्रोसेस सांगितलेली आहे आणि ते टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो. जसं अ ग्लास जार, अ नाईफ, अ स्पून, 7 to 8 lemons, अ क्वार्टर बाउल्स ऑफ साल्ट, 2 teaspoon रेड चिलीज पावडर, 1.5 बाउल्स शुगर. म्हणजे लोणच्यासाठी जे जे पदार्थ पाहिजे ते सांगितले आहे. म्हणजे कशी बनवायची कृती सांगितली आहे. क्लीन अँड ड्राय द जार, कट इच लेमन इंटू 8 pieces, पुट द पीसेस इन द जार, ॲड साल्ट, शुगर, चिलीज पावडर, मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल विथ अ ड्राय वुडन और स्टील. म्हणजे लिंबू घ्यायचे आहे, लिंबाला कापायचे, त्याच्यात शुगर, साल्ट, चिली पावडर टाकायचं आहे आणि त्याचं पिकल्स तयार करायचं आहे. सर्टन सबस्टन्स आर ॲड टू अ जाम अँड पिकल्स टू प्रिझर्व देम फॉर अ लाँग टाईम. मग ते प्रिझर्व राहण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. दे आर कॉल्ड प्रिझर्वेशन. शुगर, साल्ट, एसोफिडिया म्हणजेच हिंग, मस्टर्ड ऑइल अँड व्हिनेगर आर एक्झाम्पल ऑफ प्रिझर्वेशन. म्हणजे हे पदार्थ आपल्याला टाकावं लागेल. काय टाकावं लागेल. हिंग, मस्टर्ड ऑइल, साखर, मीठ अँड व्हिनेगर. ज्यामुळे व्हिनेगरमुळे लोणचं खराब होत नाही. मच ऑफ द व्हेरायटी
इन द टेस्ट ऑफ अवर फूड इज ड्यू टू स्पाइस. आपण मसाल्याचे पदार्थ खातो. बघा इथे पिक्चर्समध्ये मसाल्याचे पदार्थ दाखवलेले आहे. एव्हरी स्पाइस हॅज अ डिफरंट फ्लेवर अँड टेस्ट. प्रत्येक मसाल्याला ह्या वेगळा फ्लेवर आणि टेस्ट असते. दे हॅव स्ट्रॉंग टेस्ट अँड फ्लेवर्स are therefore used in very small quantity. Spice can be dried and stored for a long time. They can mix the powder to make many different masalas. हे स्पायसेसला, या मसाल्याच्या पदार्थांना जर आपण वाळून खूप दिवसांसाठी साठवून ठेवलं तर त्याच्या मिश्रणाची पूड करून मसाले तयार होतात. डिफरंट स्पाइस आर ऑब्टेन फ्रॉम स्पेसिफिक पार्ट ऑफ डिफरंट प्लेस. विविध वनस्पतींच्या ठराविक भागांपासून हे मसाल्याचे पदार्थ बनतात. व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो. इफ पिकल्स, जॅम, पापड एक्सेट्रा आर मेड इन द राईट सीझन दे कॅन बी एन्जॉय फॉर होल इयर. जर ऋतुमानाप्रमाणे लोणची, मुरब्बे, पापड, कुरडी, सांडगे असे पदार्थ करून ठेवले की त्याचा वर्षभर आस्वाद घेता येतो. इफ एअर, वॉटर अँड वार्म आर अवेलेबल मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो रॅपिडली इन फूडस्टफ. हवा, पाणी आणि ऊब असलेल्या ठिकाणी जर अन्नपदार्थ राहिले तर सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज द फूडस्टफ गेट स्पॉइल्ड. काही सूक्ष्मजीव अन्न पदार्थांना खराब करतात. ड्राईड, कूलिंग, बॉइलिंग अँड कॅनिंग फूडस्टफ आर ऑल्सो ॲडिंग preservative to them are the different method of preserving food. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात पदार्थ ठेवणे, त्याचबरोबर अन्न टिकवण्याच्या विविध ह्या पद्धती इथे सांगितलेल्या आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेसन रीड करायचं आहे. क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला शोधायची आहे. मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहून देणार आहे. बट you have to read these lessons and try to understand the hard words.